नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा युवा रंगतरंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालसंस्कार वर्गांबद्दल माहिती जाणून घेऊ। म्हणजे हे सुरुवात कशा प्रकारे झाली, याचे कार्य कशा प्रकारे चालवले जाते, हे याची आपण माहिती बघण्याचा उद्देश काय आहे या वर्गामागचा तो बघूया। बघा, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित या मार्गाद्वारे बालसंस्कार वर्ग चालवले जातात। हा जो मार्ग आहे दिंडोरी प्रणित, यामध्ये 80% समाजसेवा आहे आणि 20% अध्यात्म आहे। परमपूज्य गुरुमाऊलींचं असं म्हणणं आहे की समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि ही समाजसेवा चालवण्यासाठी त्यांनी याची 18 विभाग केलेले आहेत। त्या 18 विभागापैकी काही कृषी विभाग आहेत, पर्यावरण विभाग आहेत, त्यानंतर कायदेशीर सल्लागार तो विभाग आहे, विवाह विभाग आहे, युवा रोजगार मेळा हे आहे। अशा प्रकारे वेगवेगळे जे 18 विभाग आहेत त्यातील बालसंस्कार हा खूप महत्त्वाचा विभाग आहे। कारण बालसंस्कार या विभागांतर्गतच येणारी पिढी ही श्रावणबाळ घडेल, आदर्श राम घडेल, आपल्या देशाचा सन्मान वाढवणारी पिढी घडेल आणि वृद्धाश्रममुक्त भारत करण्यासाठी बालसंस्कार हे या वयात करणं फार गरजेचं आहे। ही सर्व गरज ओळखूनच त्या काळात परमपूज्य मोरेदादांनी या वर्गांची सुरुवात केली होती आणि आता परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हे वर्ग अविरतपणे सुरू आहेत। आता या वर्गांना मुलांना का पाठवावे? बघा, आपली मुले ही सर्वगुण संपन्न असावीत, त्यांचा संपूर्ण अष्टपैलू व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी प्रत्येक पालक हा प्रयत्न करत असतो। परंतु अपेक्षेप्रमाणे सर्व काही घडत नाही। कधीकधी अति लाड, अति दुर्लक्ष किंवा अति काळजी यामुळे मुले जिद्दी, हट्टी, चिडखोर, रागीट बनतात। त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा त्यांना काही शारीरिक समस्या उद्भवतात। अशा वेळेस आपल्याला या बालसंस्कार वर्गातून खूप छान सेवा व मार्गदर्शन मिळतं आणि हीच गरज ओळखून आज बालसंस्कार वर्गाला पाठवणे खूप महत्त्वाचे झालेले आहे। या वर्गांमध्ये मुलांना फक्त स्तोत्रमंत्रच नाही तर आपले जे धर्म आहे, आपल्या धर्माबद्दलची माहिती, त्यानंतर आदर्श मुलगा कसा असतो, त्यांनी कशा प्रकारे जीवन व्यतीत करायला पाहिजे, कोणत्या सवयी चांगल्या आहेत, कोणत्या वाईट आहेत, त्यानंतर सूर्यनमस्कार, त्यानंतर छोटे छोटे विज्ञान प्रयोग मुलांना शिकवले जातात, त्यानंतर समाजकार्याची आवड, ह्या अशा खूप अष्टपैलू व्यक्तिमत्व विकास दृष्टिकोनातून इथे खूप छान माहिती मुलांना दिली जाते आणि खरोखर या बालसंस्कारातून घडलेली मुलं यांचे खूप चांगले परिणाम आपल्याला पाहावयास मिळतील। फक्त गरज आहे पालकांनी मनावर घेण्याची। त्यामुळे मी प्रत्येक पालकाला विनंती करेल की तुम्ही ह्या वर्गाला मुलांना नक्कीच पाठवा। या वर्गाला पाठवायला सुरू केल्यानंतर तुमच्या मुलांमध्ये अतिशय मनाप्रमाणे खूप चांगले बदल तुम्हाला पाहावयास मिळते। यामध्ये मुलांचा जिद्दी हट्टीपणा कमी होतो, त्यांची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, त्यानंतर ते शांत समजूतदार होतात। कारण बालसंस्कार या नावातच सर्व काही दडलेलं आहे। संस्कार म्हणजे लहान वयात मुलांच्या मनावर केलेले योग्य वळण। बघा, त्यामुळे या बालसंस्कारामुळे मुलांची आचार, विचार, कर्तृत्व, जीवनाबद्दलची दृष्टिकोन याचा विकास होतो आणि मुले समजदार आणि प्रेमळ देखील बनतात। त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या या वर्गाला मुलांना पाठवायलाच पाहिजे आणि हे वर्ग विनामूल्य घेतले जातात। फक्त गरज आहे तुम्ही ज्या पण गावात राहत असाल किंवा ज्याही शहरात राहत असाल तिथे प्रत्येक शहरामध्ये स्वामी समर्थ केंद्र चालवले जातात। तिथे तुम्ही जाऊन चौकशी केली तर नक्कीच तुम्हाला या वर्गाबद्दल माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांना तिथे नक्कीच पाठवणे गरजेचं आहे। आणि हे जे वर्ग आहे फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील चालवले जातात। त्यामुळे जर आपल्याला आपला भारत वृद्धाश्रममुक्त करायचा असेल, येणारी पिढी ही शांत, समजदार, चारित्र्यवान, सर्वगुण संपन्न घडवायची असेल, भारताचा आदर्श नागरिक घडवायचे असेल तर मुलांना आजच बालसंस्कार वर्गाला नक्कीच पाठवणे सुरू करा। दर रविवारी हे वर्ग घेतले जातात, म्हणजे फक्त आठवड्यातून एकदा। परंतु आठवड्यातून घेतलेले एकदाच हे वर्ग खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील। कारण परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर
धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच हे आपलं राष्ट्र टिकेल. त्यामुळे ही गरज ओळखून प्रत्येक पालकांनी जागरूक होऊन अत्यंत काळजीपूर्वक, जसं की आपण आपल्या मुलांना इतर जे स्किलचे क्लासेस असतात त्यांना किती काळजीपूर्वक पाठवतो, अगदी त्याच काळजीने, त्याच उत्साहाने, त्याच चिकाटीने आपण आपल्या मुलांना बालसंस्कार वर्गात पाठवण्यास सुरुवात करावी. आणि जर तुम्हाला स्वतः वर्ग सुरू करायचे असेल घरी, की नाही आम्ही बाहेर कुठे शक्य नसेल, तुमच्या आजूबाजूला काही मुले असतील 10-12 वगैरे, तर त्यांना घेऊन तुम्ही देखील तुमच्या घरातून हा वर्ग सुरू करू शकता. फक्त गरज आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची. त्यासाठी तुम्ही या केंद्राला भेट द्या. आणि आणखी तुम्हाला याबद्दल अधिक मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. त्यानुसार मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा, सहकार्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. परंतु आपल्या पाल्याने ह्या वर्गाला पाठवणं खरोखर ही काळाची गरज बनलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये.